आपल्यामध्ये ज्या 3 देव्या आहेत आपल्याला माहिती आहे ना, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी. ही जी महाकालीची शक्ती आहे ती डाव्या बाजूने येते, ती महाकाली तिकडे असते. आता आपण इच्छा केली, ती पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने दुसरी बाजू बनवलेली आहे, ती आहे क्रियाशक्ती. आणि ही जी क्रियाशक्ती आहे ही आहे भविष्यकाळ. इकडे भूतकाळ आहे, इकडे भविष्यकाळ आहे. मग आता आपण इच्छा केली की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काहीतरी कार्य करतो, ही आहे क्रियाशक्ती. मग आता गाडी घ्यायची, बंगला बांधायचा, साडी घ्यायची, दागिना घ्यायचा, मग आपलं प्लॅनिंग चालू होतं. सकाळी उठलो की विचार चालू होता, आज या ऑफिसमध्ये घ्यायचं, त्या साहेबांना भेटायचं, याच्याकडे जायचं, शेतीमध्ये हे उत्पन्न घ्यायचं, बी आणायचं, काहीतरी आपलं चालू असतं प्लॅनिंग. आणि ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करतो, विचार करतो, ते अति होतात बरं का. काय जास्त ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करतो त्यावेळेस ही जी वाडी आपली बाजू आहे ही नाडी दूषित होते.